नमस्कार मैत्रिणींनो, आपण बघणार आहोत स्मार्ट सुगरणींसाठी किचन टिप्स। नंबर 1, गॅस जास्त दिवस जाण्यासाठी गॅसचे बर्नर स्वच्छ केले पाहिजे। जर ते खराब असतील तर गॅस व्यवस्थित बाहेर पडत नाही व गॅस जास्त वापरला जातो। नंबर 2, लिंबू फ्रीजमध्ये ठेवताना खोबरेल तेल लावून ठेवल्यास लिंबू जास्त दिवस ताजे राहतात। नंबर 3, ग्रेव्हीमध्ये हळद जास्त पडल्यास त्यात पाणी, दही आणि मीठ मिसळा, यामुळे हळदीचा कडवटपणा कमी होतो। नंबर 4, चिवड्याचा किंवा फरसाणाचा मसाला उरल्यास आमटी किंवा पुलाव्यात टाका, त्यामुळे पुलाव्याची आमटीची चव वाढेल। नंबर 5, कडधान्य व धान्याचे किड्यापासून संरक्षण करण्यासाठी त्यामध्ये एक माचीस ठेवावी। माचीसमध्ये सल्फर असते, जे कीटकांना मारते। नंबर 6, वाटणाचा मसाला जास्त काळ टिकण्यासाठी तो नीट भाजून मगच वाटा आणि साठवणीच्या डब्यात भरून ठेवताना वरून थोडे मीठ टाकून फ्रीजमध्ये ठेवा। नंबर 7, रोज रात्री 1 मूठ शेंगदाणे भिजत घालावे। सकाळी व्यायाम झाल्यानंतर शेंगदाणे चावून चावून खावेत। शेंगदाणे हे शक्तिवर्धक आहेत। नंबर 8, अंगावर पित्त उठल्यास आमसुलाचे पाणी अंगाला लावावे। शिवाय अर्धा वाटी आमसूलचे पाणी आणि जिरेपूड टाकून प्यावे, त्यामुळे पित्त कमी होते। नंबर 9, आपण जे काम करतो ते मनापासून आनंदाने करावे, त्यामुळे स्वतःलाही आनंद मिळतो व काम करताना कंटाळा येत नाही। नंबर 10, पोहे करत असताना त्याचा लगदा होतो तर काय करावे? तर पोहे करताना कांद्याचा वापर जास्त करावा। 2 वाट्या पोहे घेतले तर 1 वाटी कांदा वापरावा, म्हणजे पोहे चिकट होणार नाहीत। नंबर 11, अद्रक लसूणची पेस्ट करताना पेस्ट तयार झाल्यावर त्यामध्ये 1 चमचा तेल टाकून मिक्स करून मग फ्रीजमध्ये ठेवावे, त्यामुळे ते लवकर खराब होत नाही। नंबर 12, टरबूज कापून फ्रीजमध्ये ठेवल्यास विषबाधा होण्याचा धोका असतो। वास्तविक कापलेल्या टरबूजामध्ये बॅक्टेरिया वाढू लागतात, हे आरोग्यासाठी हानिकारक असते, म्हणूनच चुकूनही कापलेले टरबूज फ्रीजमध्ये ठेवू नका। नंबर 13, कापलेली पपई फ्रीजमध्ये जास्तीत जास्त 8 तास चांगली राहते, त्यानंतर त्यामध्ये विषारी पदार्थ वाढायला लागतात। नंबर 14, फ्रीजमध्ये जास्त काळ मळलेले पीठ ठेवल्याने आरोग्याला हानी पोहोचू शकते, ते आरोग्यासाठी चांगले नसते। आयुर्वेदामध्ये फ्रीजमधील पीठ वापरल्याने आरोग्याला धोका असतो असे सांगितले आहे। एका वेळी शिळी पोळी खाल्ली तर काही हरकत नाही। चपातीसाठी नेहमी वेळेवरच कणिक मळून पोळ्या कराव्यात। व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा। असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल धन्यवाद। भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत, नवीन टिप्स आणि ट्रिक्ससोबत।